हॅलो, वेलकम बॅक टू दी चॅनल. समर इज हिअर अँड आय एम बॅक विथ समर टिप्स व्हिडिओ. यामध्ये खूप हॅक्स आणि टिप असणार आहेत. सो हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की पहा. स्टार्टिंग विथ हायड्रेशन. उन्हाळ्यामध्ये आपल्याला हायड्रेशनची खूप गरज असते. सो मी हे डिटॉक्स वॉटर बनवून पिते. इट्स काइंड ऑफ डिटॉक्स वॉटर. यामध्ये मी ॲड केले काकडी, बीटरूट आणि चिया सीड्स आणि हे दिवसातून मी एकदाच बनवते आणि नंतर मी नॉर्मल प्लेन वॉटर पिते. हे एकदाच बनवते, पण याने आपली बॉडी हायड्रेटेड राहते. हायड्रेशन सोबत बाकी गोष्टीही पोटात जातात. नेक्स्ट आपल्याला वाटतं आपल्या बॉडीला फक्त हायड्रेशनची गरज आहे, पण स्किनमध्ये मॉइश्चरायझेशन टोनरची गरज नाही आहे. पण असं नाही आहे. उन्हाळ्यामध्ये स्पेशली टोनर्स चांगल्या प्रकारे लावले पाहिजेत. कारण उन्हाळ्यातले टोनर्स हिवाळ्यापेक्षा वेगळे असतात. सो हे खूप रिफ्रेशिंग आहे, स्किनमध्ये सूदिंग इफेक्ट देते आणि इट्स वन ऑफ माय फेवरेट टोनर. म्हणजे पूर्ण उन्हाळ्यात तुम्ही बाकी काही वापरू नका, पण हे टोनर नक्की वापरा. आता तुम्ही स्किनवर बघू शकता किती हायड्रेटेड दिसतीये, प्लम्पी इफेक्ट येतोय. असं वाटते स्किनने भरपूर पाणी पिलंय. आणि यामध्ये फक्त काकडीचा ज्यूस टाकला आहे स्प्रे बॉटलमध्ये. त्यामध्ये राईस वॉटरही तुम्ही ॲड करू शकता. काकडी हे उन्हाळ्यात खायलाही मस्त आहे आणि स्किनलाही. हे टोनर बनवायला काकडी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आणि त्याचा रस स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करायचा. तुम्ही हे फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस स्टोअर करू शकता. या टोनरला आरामात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दिवसातून 2 ते 3 वेळा लावू शकता. या तुमची जेव्हा इच्छा होईल तेव्हा लावू शकता. हे फेसवरील ऑइल कंट्रोल करते आणि ब्राईटनिंग इफेक्ट देते. याचे खूप सारे चांगले इफेक्ट आहेत आणि हे उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहे. आठवड्यातून 1 ते 2 वेळा हे मी फेसवर लावते. आपल्या स्किनला कूलिंगची गरज असते आणि हे त्याचंच काम करते. मी हे ॲलोवेराचा पीस फ्रीजमध्ये ठेवला होता 1 तासासाठी. त्यानंतर फेसवर रब करून घेते. हे कूलिंग इफेक्ट देते फेसला. आपल्याला सनबर्नची प्रॉब्लेम, रेडनेसची प्रॉब्लेम, इरिटेशनची प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांना होते उन्हाळ्यामध्ये. तर हे स्किनला सूट आउट करते. हे मस्त असं कूलिंग इफेक्ट देते स्किनला आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर हे अजून थंड होते. हे फेसवर लावल्यानंतर थोड्या वेळ हलकासा रब करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिट ठेवून फेसवॉश करून घ्यायचा. यानंतर तुम्हाला दिसेल स्किन हायड्रेटेड आणि काम दिसते. आणि अजून उन्हाळ्यामध्ये आपल्याला बाकी गोष्टींचंही ध्यान ठेवायचं आहे. जे पण आपण प्रोडक्ट वापरतोय ते लाईटवेट यूज करायचं आहे. जेल बेस्ड असेल तर अजून चांगलं, कारण उन्हाळ्यात लाईटवेट आणि जेल बेस्ड प्रोडक्ट स्किनसाठी चांगले असतात. आणि क्रीम बेस्ड लाईक थिक क्रीम बेस्ड प्रोडक्ट नाही वापरायचे, ते स्किनमध्ये लवकर ॲब्झॉर्ब नाही होत. सो मेक शुअर तुम्ही ऑइली स्किन असेल या कॉम्बिनेशन स्किन असेल या ड्राय स्किन असेल, त्यामध्ये ड्राय स्किनमध्येही सीबम प्रोड्यूस होते. सो फॉर दॅट वी नीड टू मेक शुअर की आपल्याला वॉटरी जेल बेस्ड प्रोडक्ट वापरायचे आहेत. आणि मी या व्हिडिओमध्ये मला जे प्रोडक्ट आवडतात ते काही प्रोडक्ट टॅग करते, सो दॅट तुम्हाला थोडं इझी पडेल. प्लस मी इथे मॉइश्चरायझर यूज करते. ॲक्च्युली हे मला PR भेटलेलं, बट इट्स बेस्ट. याची अजून एक ट्यूब मी खरेदी केलेली आहे. मी हे लास्ट 6 मंथपासून यूज करते आणि याचं टेक्स्चर एकदम लाईटवेट आहे. माझी युज्युअली ड्राय स्किन आहे, पण उन्हाळ्यामध्ये कॉम्बिनेशन स्किन बनून जाते अँड आय लव्ह दिस मॉइश्चरायझर. उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन चुकूनही स्किप करू नका. तुम्हाला काय वाटतं? घरातच आहे, कुठं बाहेर उन्हात आपण जात नाही आहे, सनस्क्रीन नाही लावली तरी चालेल. पण असं नाही आहे. मोबाईल, लॅपटॉपचा लाईटसुद्धा स्किनला डॅमेज करतो. आणि परिणाम काय? टॅनिंग, पिगमेंटेशन, डल स्किन आणि एजिंग पण लवकर. म्हणून बाहेर पडू नका. या पडला तर SPF 30+ सनस्क्रीन लावणं गरजेचं आहेच. माझ्याकडे आहे ही सनस्क्रीन, छोटूशी PR आलेली. संपतच आली आहे तशी, पण खूप लाईटवेट आणि वॉटरी टेक्स्चर आहे त्याचं. स्किनमध्ये लगेच ॲब्झॉर्ब होऊन जाते. आणि हो, सनस्क्रीन 2 ते 3 तासांनी रिअप्लाय करायला विसरू नका. नंतर लिप बाम पण जो वापरतो तो मेक शुअर की SPF वालाच लिप बाम यूज करायचा. आपण स्किनवर सनस्क्रीन वगैरे लावतो, पण लिपचं काय? लिपला आपण विसरतो. तुम्ही टिंटेड या नॉन टिंटेड कोणताही लिप बाम वापरू शकता, बस तो SPF वाला असला पाहिजे. आणि इथे मी टिंटेडवाला यूज करते. सो डू मेक शुअर की तुम्ही जो पण लिप बाम यूज कराल तो SPF असलाच पाहिजे, म्हणजे स्किनसोबत लिप पण प्रोटेक्टेड राहतील. आता आपण तोंडावर सनस्क्रीन लावतो, पण बॉडीला निग्लेक्ट करतो. मला तर थोडंसं पण उन्हात बाहेर निघलं तर लगेच टॅनिंग होऊन जाते. ॲज आय सेड की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर आपण आधीच आपल्या स्किनला रेडी ठेवलं पाहिजे उन्हासाठी. तर जसं स्किनवर सनस्क्रीन लावतो तसं बॉडीवरही बॉडी लोशन लावलं पाहिजे आणि तेही SPF वालं असलं पाहिजे. तुम्ही जे पण यूज कराल ते लाईटवेट, नॉनस्टिकी आणि फास्ट अब्झॉर्बिंग असलंच पाहिजे. पूर्ण बॉडीवर चांगलं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून टॅनिंग नाही झाली पाहिजे. कारण टॅनिंग एकदा झाली की निघायला खूप टाईम लागतो. उन्हाळ्यामध्ये आपली स्किन खूप ऑइली होते. माझं तर T-झोन एरियावर खूप ऑइल जमा होतं. स्किन ज्यादा सीबम प्रोड्यूस करते आणि पोअर्सही हळूहळू ओपन होतात.
ओपन पोर्सचे प्रॉब्लेम खूप होते समर्समध्ये. ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स खूप होतात उन्हाळ्यामध्ये आणि यासाठी बेस्ट रेमेडी आहे क्ले मास्क आणि हे आपण घरीच बनवणार आहोत युजिंग मुलतानी मिट्टी. दिस इज वन ऑफ माय बेस्ट क्ले मास्क. यामध्ये मी टोनर यूज केले जे आपण समरसाठी बनवलेला आहे. हा क्ले मास्क फेसवरील ऑइल कंट्रोल करतो आणि स्किनला क्लीन करतो. उन्हाळ्यात फुल मेकअप ऑनेस्टली स्किनला सफोकेट करायचं आहे का? मी काय करते माहिती आहे? ओन्ली ब्लश लुक. स्किन केअर कंप्लीट केल्यानंतर सनस्क्रीन, मॉइश्चरायझर सगळं झाल्यानंतर मी डायरेक्ट ब्लश अप्लाय करते. मी वापरते मासचा ब्लश. हा वॉटरी आहे आणि खूप लाईटवेट आहे. स्किनवर अगदी नॅचरल फ्लश देतो. फाउंडेशन नाही, कन्सिलर नाही, फक्त चिक्सवर थोडासा ब्लश आणि नोजवर थोडासा डॅब. बस फ्रेश ज्युसी समर लुक रेडी. हेवी मेकअप मेल्ट होतो पण हा लुक टिकतो आणि स्किन पण ब्रिथेबल राहते. मी बाहेर जाते तेव्हा थोडा टचअप द्यायचा असेल ना तर हे झुडिओमधून घेतलेले सनस्क्रीन वाइप्स मी यूज करते. कॉलेजला जाताना आपला फेस ऑइली होतो, स्वेटिंग येते आणि मेकअप पण डल दिसायला लागतो राईट. तेव्हा मी एकच वाईप घेते आणि हलक्या हाताने फेस क्लीन करते. लिटरली एका वाईपमध्ये सगळा डर्ट ऑइल क्लीन होऊन जातो. प्लस हे सनस्क्रीन बेस्ड असल्यामुळे थोडासा प्रोटेक्शन पण मिळतो. त्यानंतर तुम्ही थोडासा कॉम्पॅक्ट किंवा ब्लश लावला तर लगेच फ्रेश क्लीन लुक येतो. स्पेशली तुम्ही कॉलेज गोईंग गर्ल असाल तर डेली रशमध्ये हेवी स्किन केअर कॅरी करणं पॉसिबल नसतं. तेव्हा हे वाईप तुमच्यासाठी परफेक्ट क्विक फिक्स आहे. बॅगमध्ये टाका आणि कधीही क्विक टचअप करा. उन्हाळ्यात मी एक छोटी पण खूप इम्पॉर्टंट हॅबिट फॉलो करते ती म्हणजे रोज नारळ पाणी पिणं. मी सकाळी आफ्टर वर्कआउट मी नारळ पाणी रोज पिते कारण दिवसभर हीटमध्ये बॉडी हायड्रेट राहायला खूप मदत होते. मला आधी खूप थकवा यायचा, स्किन पण डल दिसायची, पण जेव्हापासून मी हे डेली रुटीनमध्ये ॲड केलं तेव्हापासून ऑनेस्टली खूप फरक जाणवला. माझी स्किन थोडी फ्रेश दिसायला लागली आणि बॉडी पण लाईट फील होते. मी पर्पजली कोल्ड्रिंक अवॉइड करते आणि त्याऐवजी हे नॅचरल ऑप्शन चूज करते. एक छोटासा चेंज आहे पण उन्हाळ्यात खूप मोठा डिफरन्स देतो. तुम्ही पण ट्राय करून बघा, तुम्हालाही फरक जाणवेल. आणि मला जमेल तसं मी आठवड्यातून किमान 2-3 वेळा तरी नारळाचं खोबरं खाते. आपण सगळे केसांसाठी बाहेरून खूप काही करतो, ऑइल, मास्क, सिरम, पण आतून केसांना आपण काय देतो हा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? नारळामध्येच म्हणजेच खोबऱ्यात हेल्दी फॅट्स आणि न्यूट्रिएंट असतात जे स्काल्पला आतून नरिश करायला मदत करतात आणि त्यामुळे हेअर रूट स्ट्रॉंग व्हायला सपोर्ट मिळतो. माझ्या बाबतीत काय झालं, मी बाहेरून खूप प्रोडक्ट वापरते पण हेअरफॉल कंट्रोल होतच नव्हता. मग मी डाएटमध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी ऍड केल्या आणि त्यातलाच हे एक आहे की खोबरं. मी जमेल तसं आणि मला खोबरं आवडतंही खायला, तर मी ते माझ्या रुटीनमध्ये ऍड केलं. हळूहळू मला फरक जाणवायला लागला. केस थोडे स्ट्रॉंग वाटायला लागले, ब्रेकेज कमी झाल्यासारखं वाटलं आणि ओव्हरऑल हेअर हेल्थ इम्प्रूव्ह झाली. उन्हाळ्यात स्पेशली बॉडी हायड्रेट ठेवणं आणि प्रॉपर न्यूट्रिशन देणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि खोबरं हा एक सिम्पल नॅचरल ऑप्शन आहे.